सिनेमा होऊन किती वर्ष झाली? 17 साली पूर्ण झाला. 17, 18, 19, 20, 22, 23, 24. 7 वर्षानंतर मी पाहिला. चांगला आहे चित्रपट. थँक्यू. आवडला मला. मी आज पहिल्यांदा, खरंच पहिल्यांदा पाहिला. म्हणजे डबिंगला जेवढा पाहिला होता तेवढा. एक स्वार्थी ऍक्टर आहे मी. मला असं वाटतं इंटरव्ह्यू नंतर सुरू केलं असं तरी चालेल. नाही, पण दिग्दर्शक म्हणून तू फार खूप वर्ष याच्यावर मेहनत केलेली आहेस आणि खूप पॅशनेटली पैसे जमवण्यासाठी तू जे जे काही केलंस आणि या सिनेमासाठी जो 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 काळ दिलास, जो त्रास सहन केलास आणि शेवटी रिलीज पर्यंत त्रास सहन केला आणि भाऊराव पाटीलांच्या नातेवाईकांकडून सुद्धा त्रास. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की जी मोठी माणसं असतात ना ती अनलकी रिअल लाईफ मध्ये असतातच, पण ती गेल्यानंतर सुद्धा अनलकी असतात. जसं रधो कर्व्यांचं काम मी केलं. वास्तविक आयुष्यामध्ये रधो कर्व्यांनी केवढं मोठं काम केलं, पण तो माणूस दुर्लक्षित राहिला. पालेकरांसारख्या दिग्दर्शकांनी त्याच्यावर फिल्म केली, इतकी सुंदर फिल्म केली, पण ती फिल्मही दुर्लक्षित राहिली. आज कर्मवीर भाऊराव पाटलांचं कार्य, ते आयुष्यभर त्यांना पाहिजे तितकं आपण आपल्या समाजाने दिलं नाही आणि आज ही फिल्म ही दुर्लक्षित राहिली. हे सगळं जे दुर्दैव मोठ्या लोकांच्या वाट्याला आपसुक लिहून येतं, ही अतिशय म्हणजे दुर्दैव, असं दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. पण तुझ्यासारखे लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये असं येतं आणि धावपळ करतात, आणि माझ्यासारख्या लोकांच्या चेहऱ्यांमध्ये तुला भाऊराव दिसतो आणि तू मला एवढं काम देतोस आणि ते काम मला दिलंस तू, याबद्दल मी सर्वप्रथम इतक्या वर्षांनंतर मी तुझे आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू किशोरदा. लोक म्हणतात की दिसतं तसं नसतं, पण दिसतं तसं असतंही. कारण मला असं म्हणायचं आहे की जेव्हा एखादं पात्र आपण पडद्यावर आणतो, त्या व्यक्तीचे विचार, त्याविषयी असणारं वाचन हे आम्हाला रेडीमेड मिळालं होतं. कारण एखाद्या नव्या नटाला ते समजावून सांगणं हे फार जिकरीचं जातं. परंतु किशोरदांचाच पूर्वीपासूनचा सगळ्या विविध लेखकांचा असणारा अभ्यास आणि स्वातंत्र्यपूर्व असेल किंवा स्वातंत्र्योत्तर काळ असेल त्याविषयी असणारी त्यांची संवेदनशीलता या सिनेमाला खूप उपयोगी पडली. ती तुम्ही त्याच्या सगळे साक्षीदार आहात. तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट पाहिलाय. आणि दुसरी गोष्ट, सर्वात मोठा त्रास म्हणजे मला जो 8 वर्षात त्रास झाला नाही, तो 40 दिवसात त्रास मी यांना दिलेला आहे. म्हणजे रोज सकाळी येऊन शेव करणं आणि तो मेकअप करण्यासाठी 2 तास परत सेटवर उपस्थित राहणं, हे देखील खूप जिकिरीचं काम होतं. आणि हे लोकेशन जे तुम्ही सिनेमातले पाहता हे सगळे ब्रिटिशकालीन महाराष्ट्रातले आम्ही निवडले होते. त्यामुळे सततचं होणारं शिफ्टिंग सिनेमाच्या शूटिंगसाठी हा एक खूप हेक्टिक भाग होता. आणि तुम्हाला म्हणजे एखाद्या चांगल्या नटाला भूमिका चांगली मिळाली तर खूप एक्साइटमेंट वाटते. आणि भाऊराव पाटील पण आपल्याला करायला मिळतोय म्हणून मग मी एक्साइटमेंट मध्ये हो म्हटलं. पैसेही दिले खूप चांगले त्यांनी म्हणूनही हो म्हटलं. पण टक्कल करावं लागेल असं म्हणला होता. आणि आपल्याला भाऊरावांची दाढी दिसते, पण ते सगळं म्हणजे वयाच्या 30-35 पासून ते उतार वयापर्यंत जवळजवळ 7, 8, 10 दाढ्या होत्या. आणि टक्कल सगळं करायचं, दाढी मिशी काढायची आणि रोज सकाळी उठून मस्त सुगंधी साबणाने आंघोळ करून यायची सेटवर. आणि मग असं मेकअप करायला आणि भिंतीला जसा कलर लावतात तसं मग स्पिरिट गम लावून छोटी दाढी, मग छोटस इकडे पॅच केसांचा, हळूहळू कमी होत जातात ना केस, असं असं मग आता झालं. आणि फिल्म काही क्रमाने शूट होत नसते. आता 35 वर्षाचं झालं, आता दुपारी 70 वर्षाचं आहे. म्हणजे हे परत काढा, परत कर, मग तेल लावून साफ करा, मग परत स्पिरिट गम लावा, परत मोठी दाढी लावा. मला जेव्हा मोटर देतात, तुम्ही तो प्रसंग पाहिलेला, त्या दिवशी तो जो ज्याची मोटर मी नाकारतो, उंच आपला ऍक्टर, काय नाव त्याचं,
त्याच्याशी मी बोलत होतो तर मला खूप झोप येते यार. आणि मी गेली 40 दिवस हे सगळं सहन करतोय. आणि इतक्या उन्हामध्ये जर तुम्ही स्पिरिट गम लावून एक मिशी लावायला नट नकार देत असतो आणि किचकिच करत असतो, हे सगळं सतत चिकटवून काम करणं नंतर नंतर मला खूप इरिटेटिंग व्हायला लागलं. मला धनंजयचा राग यायला लागला, मला कर्मवीरांचा राग यायला लागला की एवढ्या दाढ्या वाढवायची काय कारण होती त्यांना. हा, ज्योतिबांनी एकच ठेवली होती ना स्टाईल, छोटी, एका वेळेत छोटी, दुसऱ्या वेळेत आणखीन छोटी, केस पण छोट, एवढी स्टाईल मारायची काय गरज होती. मला खूप त्रास होत होता. आता स्पिरिट गम या 2 शब्दांमध्ये पहिला शब्द हा स्पिरिट आहे. त्याच्यामध्ये स्पिरिट असतो आणि संपूर्ण चेहरा आणि इथे तुम्ही स्पिरिट लावल्यानंतर ते आत शिरत आणि तुम्हाला गुंगी येते. हा अनुभव मी घेतलेला आहे. एक मिशी लावणं त्याने काय होत नाही, पण एवढं सगळं लावणं हे मी तुला आज पहिल्यांदा सांगतोय. आता मला कळतंय भावना. हा, म्हणजे तू बघत होतास पण तो त्रास सगळा मला होत होता. पण तो स्पिरिट गम आहे ना, आज प्रेक्षकांना ते स्पिरिट मिळतंय हा इतिहास पाहून. आणि हा विषय पुढचे 100 वर्ष गम असतो ना तसा चिकटणार आहे. म्हणजे आज फेविकॉल लावल्यासारखी आपण सगळे बसलो होतो, कितीही काही फिजिकल लिमिटेशन्स असले तरी. कारण त्या प्रत्येक दृश्यामधनं येणारा जो एक संवाद होता, त्यातली जी एक नाट्यमयता होती, ती काय आपण क्रिएट केलेली नाहीये. 140 पुस्तकांचा जेव्हा अभ्यास आम्ही डॉक्टर अनिल सपकाळ आणि आमच्या टीमने केला, त्यात खूप दिग्गज मंडळी होती. भाई वैद्य होते, नागनाथ कोतापल्ले होते, राम ताकवले होते. अशा दिग्गज लोकांनी ती स्क्रिप्ट वाचली, त्याच्यावर आम्ही पूर्ण अनालिसिस केलं. आणि शेवटी सिनेमा करताना काय लागतं, त्या सिनेमाच्या केंद्रस्थानी आपल्याला संघर्ष लागतो. आणि हा परत गांधीजींनी सुरुवातीपासून जे अधोरेखित केले की शिक्षण आणि आरोग्य आपल्या देशातले किती दुर्लक्षित प्रश्न आहेत, तेच पुढे कर्मवीर हायलाइट करते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या पिढ्या हा सिनेमा पाहतील. आणि मला असं वाटतं की हा वनवाय हळूहळू पेटतो. ही काय बॉक्स ऑफिसवर हिट होणारी आणि लगेच 100 कोटी कमवणारी फिल्म नाहीये. ही 100 वर्ष चालणारी फिल्म आहे, पुढची वर्ष. आणि हे खूप मोठं प्रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो, आर्कायव्हलच्या बाबतीत आपणच फार मागे आहोत. जेव्हा वेगवेगळ्या देशांमधले म्युझियम्स आम्ही पाहतो तेव्हा त्या लोकांनी किती छान जतन करून ठेवले. म्हणजे महात्मा गांधींचे जे काही आपण व्हिडिओज पाहतो किंवा त्या मुलाखती आपल्याला मिळतात, हे सगळं श्रेय जे आहे ते ब्रिटिश पत्रकारांचं. ते जेव्हा भारतात यायचे, ह्या सगळ्या फ्रीडम फायटर्सचं काय आता चाललंय हे पाहायला, आणि त्यात तो जो संवाद व्हायचा, तर ते रेफरन्सेस आपल्याला तिथे मिळायचे. कर्मवीर अण्णांचे शेवटी दाखवलेले फुटेज तेवढेच उपलब्ध होते आम्हाला, आधीची तर माहिती पण नाही. तर असा हा सगळा तो प्रवास होता, ते लुक्स क्रिएट करणं. आणि एका लोकेशनवर गेलात की तुम्हाला मग मल्टिपल सीन्स करावे लागायचे. एकदा एक आठवण सांगायची. एक दिवस सकाळी मला खूप, म्हणजे 40 दिवस शूटिंग केलं यार आपण. 40 की 30 दिवस होतं, 10 दिवस वाढलं ते. 25व्या 30व्या दिवशी खरंच मला निलेश असा कंटाळा आला ना. सकाळी उठलो, मी म्हटलं आता आंघोळ करायची गरम पाण्याने, जाऊन परत ते उन्हामध्ये चिकटोय. मला खूप आणि टक्कल पाहिजे होतं ना, नाहीतर गम चिकटणार नाही. केस जरा पण नको म्हणून रोज. तर मी त्या दिवशी रागाने असं 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 करत एक भुवईच गेली. एक दिवस एक अख्खी भुवईच गेली माझी. मला म्हटलं आईला हे काय केलं मी आज, हे कसं होणार आता माझं. भुवई म्हणजे भुवई गेली हो. मी चायनीज अर्धा दिसतोय, कसा विचित्र दिसतोय. मी कसं तरी लपून छपून सेटवर आलो आणि आधी मेकअप म्हणलं जाऊन भेटलो. म्हटलं दादा हे बघा काय झालं, रागाने काहीतरी. अहो कशी करता दाढी, असा कसा वस्तारा मारला तुम्ही, असा मारायचा असतो ना. म्हटलं झालं आता, राग चिडचिड झाली होती, काय करू. मग त्यांनी त्या दिवशी ती भिवई बनवली, ती थोडी बनवली. आणि रोज त्यांनी मला एरंडाचं तेल आणि त्यांच्याकडे काहीतरी एक स्पेशल तेल होतं, ते मिक्स करून तेल दिलं. आणि माझ्या भुवया 4 दिवसात परत आल्या. अख्खी भिवई उडवली होती मी. पण आता हे प्रेक्षक, तुला सांगितलं होतं का? सांगितलं होतं मी, आपण एकदा बोललो होतो. पण मी तेव्हा हे बोललो होतो की ह्या ज्या भुवया आता उंचावतायत ना, त्या एका भुवईचा बळीमुळे आहे. आणि कधी कधी असं झालं की सनलाईटच्या आधी तुम्हाला सीन करावं लागतं. शूटिंगला शॉट लागला आणि हा म्हणला 1 मिनिट, हा ओके ऍक्शन, कट 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 कट. हा जवळ आला आणि म्हणून काहीतरी वेगळं दिसतंय.
वेगळे आहे काय? मी म्हटलं असं असं झालंय बघू आज. तू बाजूला जाऊन बसला आणि तुम्हाला काय किशोर तुम्हाला सध्या दाढी पण नीट करता येते. ती ज्या ठिकाणी कर्मवीरांना गांधीजींना घ्यायला जातात लाल कार येते ती बंद पडली. आता ती कशी चालू होणार त्याविषयी? यांनी आणि मिळून आम्ही दोघांनी मिळून हे मेकअप मध्ये आम्ही धक्का मारत होतो, कारण की सूर्यास्त होत होता. काही करून ती गाडी परत पुण्याला पाठवायची होती. ती विंटेज कार होती. ती त्या डोंगरावर न्यायला परत आम्हाला टोईंग व्हॅन फार कष्ट घ्यावे लागले होते आणि गाडीचं भाडं खूप महाग होतं. काही करून तिला आज रात्री आम्हाला रवाना करायची होती आणि तो सीन आपल्याला करायचा होता गांधींना जेव्हा ते आश्रमात आणतात. आणि तेव्हा आम्ही दोघांनी मिळून धक्का मारला. कॅमेरावाला शूट करत होता आणि महात्मा गांधी त्या गाडीत बसलेले आपल्याला दिसतात, सगळे असे जयघोष करतात. तर असे बरेचसे आपण मल्टीटास्किंग काम केलेलं आहे या सिनेमासाठी. आणि विशेषतः काय होतं की ऐतिहासिक सिनेमा करत असताना जो लागणारा पैसा आहे तो आपल्या इथे खऱ्या अर्थानं असा जास्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे मग मल्टिपल सीन्स आणि 40 दिवसामध्ये सिनेमा करायचा आणि रोज जवळजवळ आम्ही 22 तास शूट करायचो. कधी कधी 18 तास शूट चालायचं. मग 4च तास झोपून सेटवर जायचो. तर असा तो सगळा हा एक मोठा प्रवास आता येणाऱ्या पिढ्या पाहतील एक तो आनंद आहे. आणि आज कुणाला म्हणजे कोण वाचणार 100 पुस्तकं? मला असं वाटतं की तो त्या फक्त व्यक्तीचं ग्लोरिफिकेशन किंवा ते नाहीये, तर तो आपल्याला काळ सगळा दिसतो की सामाजिक राजकीय परिस्थिती त्यातनं दिसते. तर हे डॉक्युमेंटेशन आपण केलंय. आता पाहूया त्याचं कसं पुढे. थँक्यू सो मच. तुम्हाला आवडला असं गृहीत धरूया. थँक्यू. येस. सिनेमा होऊन किती वर्ष झाली? 17 साली पूर्ण झाला. 17, 18, 19, 20, 22, 23, 24. 7 वर्षानंतर मी पाहिला. चांगला आहे चित्रपट. थँक्यू. आवडला मला. मी आज खरंच पहिल्यांदा पाहिला. म्हणजे डबिंगला जेवढा पाहिला होता तेवढा. एक स्वार्थी ऍक्टर आहे मी. मला असं वाटतं इंट्रो नंतर सुरू केलं असं तरी चाललं. नाही पण दिग्दर्शक म्हणून तू खूप वर्ष याच्यावर मेहनत केलेली आहेस आणि खूप पॅशनेटली पैसे जमवण्यासाठी तू जे काही केलंस आणि या सिनेमासाठी जो 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 काळ दिलास, जो त्रास सहन केलास आणि शेवटी रिलीज पर्यंत त्रास सहन केला. आणि भाऊराव पाटीलांच्या नातेवाईकांकडून सुद्धा त्रास. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की जी मोठी माणसं असतात ना ती अनलकी रिअल लाईफ मध्ये असतातच, पण ती गेल्यानंतर सुद्धा अनलकी असतात. जसं रधो कर्व्यांचं काम मी केलं. वास्तविक आयुष्यामध्ये रधो कर्व्यांनी केवढं मोठं काम केलं, पण तो माणूस दुर्लक्षित राहिला. पालेकरांसारख्या दिग्दर्शकांनी त्याच्यावर फिल्म केली, इतकी सुंदर फिल्म केली, पण ती फिल्मही दुर्लक्षित राहिली. आज कर्मवीर भाऊराव पाटलांचं कार्य, ते आयुष्यभर त्यांना पाहिजे तितकं आपण आपल्या समाजाने दिलं नाही आणि आज ही फिल्मही दुर्लक्षित राहिली. हे सगळं जे दुर्दैव मोठ्या लोकांच्या वाट्याला आपसुक लिहून येतं, ही अतिशय म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. पण तुझ्यासारखे लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये असं येतं आणि धावपळ करतात. आणि माझ्यासारख्या लोकांच्या चेहऱ्यांमध्ये तुला भावराव दिसतो आणि तुम्हाला एवढं काम देतोस आणि ते काम मला दिलंस तू, याबद्दल मी सर्वप्रथम इतक्या वर्षांनंतर मी तुझे आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू किशोरदा. लोक म्हणतात की दिसतं तसं नसतं, पण दिसतं तसं असतंही. कारण मला असं म्हणायचं आहे की जेव्हा एखादं पात्र आपण पडद्यावर आणतो, त्या व्यक्तीचे विचार, त्याविषयी असणारं वाचन हे आम्हाला रेडीमेड मिळालं होतं. कारण एखाद्या नव्या नटाला ते समजावून सांगणं हे फार जिकरीचं जातं. परंतु किशोरदांचाच पूर्वीपासूनचा सगळ्या विविध लेखकांचा असणारा अभ्यास आणि स्वातंत्र्यपूर्व असेल किंवा स्वातंत्र्योत्तर काळ असेल त्याविषयी असणारी त्यांची संवेदनशीलता या सिनेमाला खूप उपयोगी पडली. ती तुम्ही त्याच्या सगळे साक्षीदार आहात. तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट पाहिलाय. आणि दुसरी गोष्ट, सर्वात मोठा त्रास म्हणजे मला जो 8 वर्षात त्रास झाला नाही, तो 40 दिवसात त्रास मी यांना दिलेला आहे. म्हणजे रोज सकाळी येऊन शेव करणं,
आणि तो मेकअप करण्यासाठी 2 तास परत सेटवर उपस्थित राहणं, हे देखील खूप जिकिरीचं काम होतं. आणि हे लोकेशन जे तुम्ही सिनेमातले पाहता हे सगळे ब्रिटिशकालीन महाराष्ट्रातले आम्ही निवडले होते. त्यामुळे सततचं होणारं शिफ्टिंग सिनेमाच्या शूटिंगसाठी हा एक खूप हेक्टिक भाग होता. आणि तुम्हाला म्हणजे एखाद्या चांगल्या नटाला भूमिका चांगली मिळाली तर खूप एक्साइटमेंट वाटते. आणि भाऊराव पाटील पण आपल्याला करायला मिळतोय म्हणून मग मी एक्साइटमेंट मध्ये हो म्हटलं. पैसेही दिले खूप चांगले त्यांनी म्हणूनही हो म्हटलं. पण टक्कल करावं लागेल असं म्हणला होता. आणि आपल्या भाऊरावांची दाढी दिसते, पण ते सगळं म्हणजे वयाच्या 30-35 पासून ते उतार वयापर्यंत जवळजवळ 7, 8, 10 दाढ्या होत्या. हा, आणि टक्कल सगळं करायचं, दाढी मिशी काढायची आणि रोज सकाळी उठून मस्त सुगंधी साबणाने आंघोळ करून यायची सेटवर. आणि मग असं मेकअप करायला आणि भिंतीला जसा कलर लावतात तसं मग स्पिरिट गम लावून छोटी दाढी, मग छोटस इकडे पॅच केसांचा, हळूहळू कमी होत जातात ना केस, असं असं मग आता झालं. आणि फिल्म काही क्रमाने शूट होत नसते. आता 35 वर्षाचं झालं, आता दुपारी 70 वर्षाचं आहे, म्हणजे हे परत काढा, परत कर, मग तेल लावून साफ करा, मग परत स्पिरिट गम लावा, परत मोठी दाढी लावा. मला जेव्हा मोटर देतात, तुम्ही तो प्रसंग पाहिलेला, त्या दिवशी तो जो ज्याची मोटर मी नाकारतो, उंच आपला ऍक्टर, काय नाव त्याचं, त्याच्याशी मी बोलत होतो, तर मला खूप झोप येते यार. आणि मी गेली 40 दिवस हे सगळं सहन करतोय. आणि इतक्या उन्हामध्ये जर तुम्ही स्पिरिट गम लावून एक मिशी लावायला नट नकार देत असतो आणि किचकिच करत असतो, हे सगळं सतत चिकटवून काम करणं, नंतर नंतर मला खूप इरिटेटिंग व्हायला लागलं. मला धनंजयचा राग यायला लागला, मला कर्मवीरांचा राग यायला लागला की एवढ्या दाढ्या वाढवायची काय कारण होती त्यांना. हा, ज्योतिबांनी एकच ठेवली होती ना स्टाईल, छोटी, एका वयात छोटी, दुसऱ्या वयात आणखीन छोटी, केस पण छोट, एवढी स्टाईल मारायची काय गरज होती. मला खूप त्रास होत होता. आता स्पिरिट गम या 2 शब्दांमध्ये पहिला शब्द हा स्पिरिट आहे, त्याच्यामध्ये स्पिरिट असतो. आणि संपूर्ण चेहरा आणि इथे तुम्ही स्पिरिट लावल्यानंतर ते आत शिरतं आणि तुम्हाला गुंगी येते. हा अनुभव मी घेतलेला आहे. एक मिशी लावणं त्याने काय होत नाही, पण एवढं सगळं लावणं हे मी तुला आज पहिल्यांदा सांगतोय. आता मला कळतंय भावना. हा, म्हणजे तू बघत होतास पण तो त्रास सगळा मला होत होता. पण तो स्पिरिट गम आहे ना, आज प्रेक्षकांना ते स्पिरिट मिळतंय हा इतिहास पाहून. आणि हा विषय पुढचे 100 वर्ष गम असतो ना तसा चिकटणार आहे. म्हणजे आज फेविकॉल लावल्यासारखी आपण सगळे बसलो होतो, कितीही काही फिजिकल लिमिटेशन्स असले तरी. कारण त्या प्रत्येक दृश्यामधनं येणारा जो एक संवाद होता, त्यातली जी एक नाट्यमयता होती, ती काय आपण क्रिएट केलेली नाहीये. 140 पुस्तकांचा जेव्हा अभ्यास आम्ही डॉक्टर अनिल सपकाळ आणि आमच्या टीमने केला, त्यात खूप दिग्गज मंडळी होती. भाई वैद्य होते, नागनाथ कोतापल्ले होते, राम ताकवले होते. अशा दिग्गज लोकांनी ती स्क्रिप्ट वाचली, त्याच्यावर आम्ही पूर्ण अनालिसिस केलं. आणि शेवटी सिनेमा करताना काय लागतं, त्या सिनेमाच्या केंद्रस्थानी आपल्याला संघर्ष लागतो. आणि हा परत गांधीजींनी सुरुवातीपासून जे अधोरेखित केले की शिक्षण आणि आरोग्य आपल्या देशातले किती दुर्लक्षित प्रश्न आहेत, तेच पुढे कर्मवीर हायलाइट करतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या पिढ्या हा सिनेमा पाहतील. आणि मला असं वाटतं की हा वनवाय हळूहळू पेटतो. ही काय बॉक्स ऑफिसवर हिट होणारी आणि लगेच 100 कोटी कमवणारी फिल्म नाहीये, ही 100 वर्ष चालणारी फिल्म आहे पुढची वर्ष. आणि हे खूप मोठं प्रिझर्वेशन, ज्याला आपण म्हणतो आर्कायव्हलच्या बाबतीत आपणच फार मागे आहोत. जेव्हा वेगवेगळ्या देशांमधले म्युझियम्स आम्ही पाहतो तेव्हा त्या लोकांनी किती छान जतन करून ठेवले. म्हणजे महात्मा गांधींचे जे काही आपण व्हिडिओज पाहतो किंवा त्या मुलाखती आपल्याला मिळतात, हे सगळं श्रेय जे आहे ते ब्रिटिश पत्रकारांचं. ते जेव्हा भारतात यायचे, ह्या सगळ्या फ्रीडम फायटर्सचं काय आता चाललंय हे पाहायला, आणि त्यात तो जो संवाद व्हायचा, तर ते रेफरन्सेस आपल्याला तिथे मिळायचे. कर्मवीर अण्णांचे शेवटी दाखवलेले फुटेज तेवढेच उपलब्ध होते आम्हाला, आधीची तर माहिती पण नाही. तर असा हा सगळा तो प्रवास होता, ते लुक्स क्रिएट करणं. आणि एका लोकेशनवर गेलात की तुम्हाला मग मल्टिपल सीन्स करावे लागायचे.
एकदा एक 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 आठवण सांगायची. एक दिवस सकाळी मला खूप म्हणजे 40 दिवस शूटिंग केलं यार आपण. 40 की 30 दिवस होतं, 10 दिवस वाढलं ते. ते 25व्या 30व्या दिवशी खरंच मला निलेश असा कंटाळा आला ना. सकाळी उठलो, मी म्हटलं आता आंघोळ करायची गरम पाण्याने, जाऊन परत ते उन्हामध्ये चिकटोय. मला खूप आणि टक्कल पाहिजे होतं ना, नाहीतर गम चिकटणार नाही, केस जरा पण नको म्हणून रोज. तर मी त्या दिवशी रागाने असं 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 करत एक भुवईच गेली. एक दिवस एक अख्खी भुवईच गेली माझी. मला म्हटलं आईला हे काय केलं मी आज, हे कसं होणार आता माझं. भुवई म्हणजे भुवई गेली हो. मी चायनीज अर्धा दिसतोय, कसा विचित्र दिसतोय. मी कसं तरी लपून छपून सेटवर आलो आणि आधी मेकअप म्हणलं जाऊन भेटलो. म्हटलं दादा हे बघा काय झालं, रागा नाही काहीतरी. अहो कशी करता दाढी, असा कसा वस्तारा मारला तुम्ही, असा मारायचा असतो ना. मी म्हटलं झालं आता, राग चिडचिड झाली होती, काय करू. मग त्यांनी त्या दिवशी ती भिवई बनवली, ती थोडी बनवली आणि रोज त्यांनी मला एरंडाचं तेल आणि त्यांच्याकडे काहीतरी एक स्पेशल तेल होतं, ते मिक्स करून तेल दिलं आणि माझ्या भुवया 4 दिवसात परत आल्या. अख्खी भिवई उडवली होती मी. पण आता हे प्रेक्षक तुला सांगितलं होतं का? सांगितलं होतं मी, आपण एकदा बोललो होतो. पण मी तेव्हा हे बोललो होतो की ह्या ज्या भुवया आता उंचावतायत ना, त्या एका भुवईचा बळीमुळे आहे. आणि कधी कधी असं झालं की सनलाईटच्या आधी तुम्हाला सीन करावं लागतं. शूटिंगला शॉट लागला आणि हा म्हणला 1 मिनिट, हा ओके ऍक्शन, कट 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 कट. हा जवळ आला आणि म्हणा काहीतरी वेगळं दिसतंय, ही भिवई वेगळी आहे काय. म्हटलं असं असं झालंय बघू आज. तू बाजूला जाऊन बसला आणि तुम्हाला काय किशोर तुम्हाला सध्या दाढी पण नीट करता. ती ज्या ठिकाणी कर्मवीरांना गांधीजींना घ्यायला जातात, लाल कार येते, ती बंद पडली. आता ती कशी चालू होणार त्याविषयी. यांनी आणि मिळून, आम्ही दोघांनी मिळून हे मेकअप मध्ये आम्ही धक्का मारत होतो. कारण की सूर्यास्त होत होता. काही करून ती गाडी परत पुण्याला पाठवायची होती. ती विंटेज कार होती. ती त्या डोंगरावर न्यायला परत आम्हाला टोईंग व्हॅन, फार कष्ट घ्यावे लागले होते. आणि गाडीचं भाडं खूप महाग होतं. काही करून तिला आज रात्री आम्हाला रवाना करायची होती. आणि तो सीन आपल्याला करायचा होता गांधींना जेव्हा ते आश्रमात आणतात. आणि तेव्हा आम्ही दोघांनी मिळून धक्का मारला. कॅमेरावाला शूट करत होता आणि महात्मा गांधी त्या गाडीत बसलेले आपल्याला दिसतात, सगळे असे जयघोष करतात. तर असे बरेचसे आपण मल्टीटास्किंग काम केलेलं आहे या सिनेमासाठी. आणि विशेषतः काय होतं की ऐतिहासिक सिनेमा करत असताना जो लागणारा पैसा आहे तो आपल्या इथे खऱ्या अर्थानं असा जास्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे मग मल्टिपल सीन्स आणि 40 दिवसामध्ये सिनेमा करायचा आणि रोज जवळजवळ आम्ही 22 तास शूट करायचो. कधी कधी 18 तास शूट चालायचं. मग 4च तास झोपून सेटवर जायचो. तर असा तो सगळा हा एक मोठा प्रवास आता येणाऱ्या पिढ्या पाहतील एक तो आनंद आहे. आणि आज कुणाला म्हणजे कोण वाचणार 100 पुस्तकं. मला असं वाटतं की तो त्या फक्त व्यक्तीचं ग्लोरिफिकेशन किंवा ते नाहीये, तर तो आपल्याला काळ सगळा दिसतो की सामाजिक राजकीय परिस्थिती त्यातनं दिसते. तर हे डॉक्युमेंटेशन आपण केलंय. आता पाहूया त्याचं कसं पुढे. थँक्यू सो मच. तुम्हाला आवडला असं गृहीत धरूया. थँक्यू. येस. लक्षात घेता आपण आता तुर्तास इथे थांबूयात. आदरणीय किशोर दादांचे खूप खूप आभार. दिग्दर्शक धनंजयचे खूप खूप आभार. महावीर भाई विशेष उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार. डॉक्टर विलास सपकाळ सर, पुरुषोत्तमजी भापकर सर, आदरणीय कदम सर, अनिल सपकाळ आहेत ते, त्यांचे सुद्धा आभार. टीम सोबत आलेल्या सगळ्यांचे आभार. इतरही खूप मान्यवर इथे उपस्थित आहेत. सर्वांचे आभार. पुन्हा एकदा अशाच एका विचारांना प्रेरित करणाऱ्या सिनेमाला घेऊन आपण भेटूयात. धन्यवाद. शुभरात्री.